नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. मित्रांनो, विधानसभा निवडणूक आता रंगात येत आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये जो पेटलेला होता तो होता मराठा आरक्षण आंदोलन. होय, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं एक मोठं आंदोलन मागील वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये घोंगावत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर मागच्या काळामध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये काय झालं हे आपण सगळ्यांना माहिती आहे आणि आता विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे. परंतु लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. खरं तर लोकसभा निवडणूक ही जरा दूरची निवडणूक लोकांच्या मनामध्ये असते आणि विधानसभा निवडणूक ही फार जवळची आहे, कारण ही आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्री पदासाठीची निवडणूक आहे, ही आपल्यासाठीची निवडणूक आहे. आणि नेमकं या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सहभाग घ्यायचं ठरवलेलं आहे. आता सहभाग जर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये एक संदिग्धता निर्माण झाली आहे, कारण जरांगे पाटलांनी काय आदेश दिलाय मराठा समाजाला? जिथे शक्य तिथे निवडून आणायचं, जिथे शक्य नाही तिथे भाजपला पाडायचं. आता या सगळ्या गोष्टींमुळे मराठा समाजामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. नेमकं करायचंय काय? मतदान कोणाला करायचं, कोणाला नाही करायचं याबद्दल बराच गोंधळ निर्माण झालेला आहे. एका बाजूला भाजपचा सुपडा साफ करायचा आहे, मग फक्त भाजपचा करायचा आहे की महायुतीचा करायचा आहे हे स्पष्ट नाही आहे. आपला माणूस निवडून आणायचा आहे, पण आपला माणूस तर अपक्ष असणार आहे. मग कोणत्या अपक्षाला आपलं समजायचंय याबद्दलची साशंकता असणार आहे. बरेच उमेदवार एका मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत आणि एवढ्यांनी फॉर्म भरल्यानंतरचा गोंधळ तयार होणार आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मराठ्यांची सत्व परीक्षा होणार आहे आणि याच गोष्टीबद्दल, याच प्रॉब्लेम्सबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज इथे आलेले आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक, राजकीय विश्लेषक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर. सर नमस्कार. जय शिवराय. सर, विधानसभा निवडणूक मुळात आपल्याकडे सध्या 6 पक्ष आहेत. भाजप, शिवसेनेचे 2 शकलं, राष्ट्रवादीची 2 शकलं, काँग्रेस, त्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, त्या व्यतिरिक्त तिसरी आघाडी, त्या व्यतिरिक्त मनसे, त्यानंतर MIM आणि जरांगे पाटलांचे अपक्ष उमेदवार. एवढा मोठा गोंधळ महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणात कदाचित पहिलाच असावा. इतका मोठा राजकीय चिखल हा पहिलाच असावा. आता मराठा समाजाने नेमकी भूमिका कशी ठेवावी, कसं मतदान करावं, कुणाला मतदान करावं, कुणाचं ऐकावं, या संदर्भात आपल्याला बोलायचंय. खरं म्हणजे तुम्ही जे बोललात त्याचा निर्णय घेणे हीच सत्व परीक्षा आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की बाबा 6-7 आघाड्या आहेत, आता आपण मोजूया. महायुती एक आघाडी समजू, त्याच्यात अपक्ष येणार, मैत्रीपूर्ण लढती होणार, ते अजून झालं रे त्याला एक. महायुती एक आघाडी राहील, त्याच्यातही हेवे दावे आहेतच, त्यातही मैत्रीपूर्ण लढती आहेतच. हे 2 आघाड्या जरी समजल्या, वंचित बहुजन आघाडी तिसरी आघाडी आहे, MIM चौथी आहे, मनसे 5वी आहे आणि तिसरं ज्याला ते काय परिवर्तन शक्ती असं काहीतरी म्हणतात, छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू भाऊ आणि हे इकडचे राजू शेट्टी साहेब. म्हणजे या 7 झाल्या. आणि जरांगे नावाची एक आघाडी आहे. आता जरांगे ही आघाडी आहे किंवा जरांगे हा पक्ष आहे हे आपल्याला धरून चालावं लागेल. मग आता 7 आहेत, यातल्या 7 मध्ये मराठा उमेदवार देणारे कोण कोण, त्यातली प्रत्येक गोष्ट अशी आहे, प्रत्येक आघाडी अशी आहे की ती मराठा उमेदवार देते. बरोबर. कारण जसं जरांगे पाटलांचं गणित आहे की ज्या ठिकाणी मराठा बहुल आहे तिथे आपला उमेदवार चालेल, त्याच ठिकाणी सगळ्या 6च्या 6 आघाड्यांना पण तेच वाटतंय ना की बाबा तिथे मराठा उमेदवार दिला पाहिजे म्हणजे मराठा चालेल. आता याच्यामध्ये निवडून येण्याचं मेरिट हे ठरवायचं कसं? याच्यामध्ये मतदान मराठा समाजाने दिलं तर मराठा समाजाचं भलं होईल हे ठरवायचं कसं? आणि उमेदवाराचं प्रोफाईल म्हणजे उमेदवाराची ओळख, त्याची हिस्ट्री, त्याचं जाहीरनामा, त्याच्या पक्षाचं विचारधारा,
त्यांची ध्येय धोरणं हे प्रत्येकाचे वेगळे आहेत पुन्हा. आणि त्यात जरांगे पाटलांचा एक उमेदवार असणार आहे. आता तुम्ही जे म्हणालात की जिथे शक्य आहे तिथे निवडून आणायचं आणि जिथं शक्य आहे तिथे पाडायचं, पण निवडून आणायचं तेवढेच उमेदवार देणार आहात का सगळेच उमेदवार देणार आहे पण आतून सांगणार आहात की नाही इथे तुला निवडून यायचं नाही म्हणून? हा तुम्ही कसं ठरवू शकता हे की जरांगे पाटलांना इथं शक्य आहे म्हणून मी उमेदवार देतो असं ठामपणे सांगून उमेदवार देता येतील? तर मग आधीच तुम्हाला जिथे निवडून येणार नाही असं माहिती म्हणून तिथे उमेदवार द्यायचे नाहीत अशी क्लिअर कट भूमिका घ्यावी लागेल. परंतु आता जेवढ्या मतदारसंघातून अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येकी सरासरी 10 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत, जास्ती आलेले आहेत, सरासरी 10 धरू, जास्तीच असतील सरासरी, पण समजा ज्याला थोडंसं इलेक्शन लढण्याची कुवत आहे, क्वालिटी आहे असं धरलं तरी सरासरी 10 उमेदवार येतात. आता याच्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार देणं शक्य आहे का? त्याची काय रणनीती असू शकते? ते कशाच्या निकषावर द्यायचे आणि कशाच्या निकषावर नाही द्यायचे ह्याचं काय गणित आहे? हा एक विषय महत्त्वाचा आहे समाजासमोर. आणि जिथे निवडून येणार आहे तिथेच उमेदवार देणार आणि जिथे येणार नाही तिथे देणार नाही अशी भूमिका घेणार का? याच्याबद्दल त्या उमेदवारांना स्वतःला काय माहिती? फॉर्म तर सगळ्या मतदारसंघात सगळ्या उमेदवारांना भरायला सांगितलेले आहेत. अजून कोणी फॉर्म भरलेले नाही आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण त्यांना शेवटच्या दिवशी सगळ्यांना फॉर्म कोणी भरायचा कोणी नाही भरायचा याचा आदेश दिला जाणार आहे. बरोबर. आता याच्यातही अजून एक गोंधळ होणार आहे की ऐनवेळी असा आदेश दिल्यानंतर सुद्धा फॉर्म भरायची प्रक्रिया करता येईल का त्या उमेदवारांना? आणि त्याच्यानंतर सुरू होतो प्रश्न प्रक्रियेचा. म्हणजे समजा आपण म्हणू की त्यांनी 50 मतदारसंघामध्ये उमेदवारांना फॉर्म भरायला सांगितले आणि बाकीच्या 100 मतदारसंघामध्ये तुम्ही भरायचे नाही म्हणून गप घरी जा असा निरोप दिला, तरी जे 50 लोकांना भरायला सांगितले त्यांनी फॉर्म भरल्यानंतर काय काय करायचं असतं ते सांगणारी यंत्रणा कुठे आहे? कारण इथे उमेदवाराला फक्त हा माझा उमेदवार एवढंच जरांगे पाटील सांगणार आहेत. जरांगे पाटील हा जरी एक आघाडी म्हणून अस्तित्वात आलेला एक पर्याय धरला आपण, तरी सुद्धा जरांगे पाटील एक पक्ष म्हणून ज्या मदती होत असतात किंवा एक नेटवर्क असतं किंवा कार्यकर्ते काम करत असतात गाव प्रत्येक बूथपर्यंत, त्याचं एक सेंट्रल प्रचार प्रमुख असतो, त्याचे साधना प्रचाराची साधनं असतात, पत्रकं असतात, बॅनर्स असतात, हे सगळ्या गोष्टी आहे ना. मी इलेक्शन लढलेले आहे त्यामुळे मला माहिती आहे ना ते. तर हे सगळं जाहिरात वगैरे वगैरे या गोष्टी जरांगे पाटील यातलं काही करणार नाही आहे. मनोज जरांगे पाटील फक्त हा माझा या मतदारसंघातला उमेदवार एवढं मीडियासमोर घोषित करणार आहेत सर फक्त. बाकी त्या उमेदवाराने सगळी यंत्रणा तयार करायची आहे आणि मग त्या उमेदवाराकडे अशी यंत्रणा आहे का याचं काय परीक्षण आहे? म्हणजे जिथे निवडून येणार तिथे उमेदवार आम्ही देऊ हे म्हणणं केवळ मराठ्यांची लोकसंख्या किती आहे एवढं गृहीत धरूनच बोललं गेलेलं आहे ना. याच्या पलीकडे त्या उमेदवाराचं प्रोफाईल म्हणजे त्याचा परिचय, त्याचा अनुभव, त्याच्याकडे असलेली यंत्रणा, त्याच्याकडे असलेली संघटन, त्याच्याकडे असलेले माणसं, त्याच्याकडे असलेला आर्थिक त्याला सपोर्ट आणि त्याला त्या मतदारसंघाचा अभ्यास, त्या मतदारसंघातले बारीक सारीक प्रश्न, हे सगळ्या गोष्टी लागतील ना. पण ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्यातल्या कित्येक लोकांकडे असे आहे का नाही याचं काय? म्हणजे तुम्ही त्या मतदारसंघात मराठा बहुल आहे असं गृहीत धरलं तरी उमेदवाराच्या पातळीवर जी तयारी लागणार आहे ती तयारी हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जसं धरून चाललेले आहात की या मतदारसंघामध्ये मराठा बहुल आहे म्हणजे निर्णायक मराठ्यांचं मत आहे, पण मग उरलेल्या 6 आघाड्या सुद्धा म्हणजे MIM धरली तरी सुद्धा 6 आघाड्या सुद्धा तिथे त्यातल्या 2-4 तरी मराठा उमेदवार देणार आहेत. म्हणजे त्यांचे उमेदवार सुद्धा बरेच असतील कारण ते पक्ष आहेत, त्यांचे उमेदवार ॲक्टिव्हिटीमधले असणार आहेत आणि त्यांच्या उमेदवारामधले समजा 2-3 तुल्यबळ उमेदवार आले म्हणजे मराठा म्हणूनच 4 उमेदवार तयार होतात कमीत कमी. म्हणजे जिथे मराठा बहुल आहे तिथे मराठा म्हणून जर 4 तुल्यबळ उमेदवार झाले, काही अपक्ष 2-5 असतातच इतर, आणि त्या ठिकाणी निर्णायक नसलेलं इतर घटकांचं मतदान तुम्ही लक्षात घ्या. मग ते निर्णायक नसलेलं मतदान जर एक गठ्ठा झालं
आणि मराठ्यांचं मतदान 4 लोकांमध्ये विभागलं गेलं तर पुन्हा बहुल असण्याचा फायदा काय, हा प्रश्न समाजासमोर येणार ना. याचा काय अभ्यास आहे हे सध्या समाजाला काही माहिती नाही. पण याच्यापेक्षा मूलभूत, मी जेव्हा हा विषय डोक्यात आला तेव्हा याच्यापेक्षा मूलभूत माझ्याजवळ दुसरे प्रश्न आहेत. म्हणजे समाजाला मतदान करताना सत्वपरीक्षा आहेच, पण याच्यापेक्षा गंभीर 2 मुद्दे त्यात, ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पहिल्यांदा आपण एक लक्षात घेऊ की हे आंदोलन सुरू झालं मराठा आरक्षणासाठी. बरोबर. पहिला जो विषय होता तो मराठवाड्यापुरतं मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळावं एवढी साधी मागणी होती. तर पहिल्या 2 महिन्यात बऱ्यापैकी आंदोलन झालं आणि सपोर्ट खूप मोठा निर्माण झाला आणि सरकार पण काही ना काही करते असं दिसत होतं. ही मागणी मंजूर होण्याच्या टप्प्यात आलेली होती, ही वस्तुस्थिती सगळ्यांनाच माहिती, त्याचे व्हिडिओज सगळे उपलब्ध आहे. परंतु अचानक मागणी पलीकडे सरकली आणि अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या मराठ्यांना कुणबी करा अशी मागणी जेव्हा आली, मग तेव्हा सुरू होतो विरोध. आणि तेव्हा ओबीसीकडून विरोध आला, इतर पक्षांकडून विरोध आला आणि आंदोलन फाटत गेलं. म्हणजे आंदोलन हे पुढे गेलं, पण आंदोलनाला जे 1 नोव्हेंबर नंतर यश कमी 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 होत गेलं. म्हणजे हातात काही पडण्याची शक्यता लांबत गेलेली आहे. बरोबर. आणि 20 डिसेंबरच्या बीडच्या सभेमध्ये तर ती जी सरसकट मराठा लोकांना कुणबी करण्याची मागणी होती ती लुप्त झाली. आणि अचानक सगळे स्वैर्याची मागणी आली 20 डिसेंबरला. ती 20 डिसेंबरची सगळ्या स्वैर्याची मागणी 26 जानेवारीला मुंबईमध्ये वाशीच्या मोर्चाने त्याची सांगता झाली. सरकारने म्हणजे शिंदे साहेबांनी एक आश्वासन दिलं, ते लवकर पूर्ण नाही झालं. मग मार्च एप्रिलमध्ये निवडणुका लागल्या. आता तुम्ही विचार करा की लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या आंदोलनाची कोणती मागणी होती, काढून बघा व्हिडिओ, कोणती मागणी होती. तर त्या काळामध्ये चर्चा फक्त सगळे स्वैर्याचीच होती. इवन जुलै एक उपोषण झालं नंतर ज्याच्यातून हाके जन्मले, त्या उपोषणातून हाके जन्मले याची मराठ्यांनी आठवण ठेवली पाहिजे. तर ते उपोषण तर सगळे स्वैर्याचा आदेश लागू करण्यासाठीच होतं. आणि ते मागं घ्यावं लागलं, कोणीही तिथे सोडवायला न येता. आणि तिथून पुढे सुरू होतात विषय. आता मागच्या महिन्याभरापर्यंत काय मागणी होती, तर हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, सातारा गॅजेट लागू करा आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीत घाला. म्हणजे एकदा कुणबी म्हणून ओबीसीत घातल्यानंतर सगळे स्वैर्याला काय अर्थच राहत नाही ना, कारण 100%च ओबीसीत जाणार ना हा समाज. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत घाला इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो. आता हे काय, हे आवडतं वाक्य आहे, मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे. एक मागणी म्हणून विचार करायला काय हरकत नाही की ही मागणी आहे. जरांगे पाटलाच्या नेतृत्वात जे आंदोलन झालं की त्या आंदोलनाची ही मागणी शेवटी ही मागणीवर येऊन ठेपलंय सगळं. सगळे सोयरे वगैरे त्याच्यासमोर काही नाही, कारण ओबीसीत घातल्यानंतर बाकीचे प्रश्न उरतच नाही खरं म्हणजे. आणि या मागणीचा आपण विचार करू. आता महिनाभरापूर्वी ही मागणी होती की ज्याच्यासाठी आपण इलेक्शनला सामोरं जातोय. भाऊ, मराठ्यांनी इलेक्शनमध्ये का गेलं पाहिजे, तर शेवटचे तुम्ही संवाद बघा. तुम्ही या तारखेपर्यंत आरक्षण द्या, म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आत आरक्षण द्या, म्हणजे आम्ही विषय सोडून देऊ आणि निवडणुकीचं काही पडणार नाही आम्ही, असं वाक्य होतं. याच्या पलीकडे ते वाक्य नव्हतं. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय ती मागणी आहे मराठा समाजाला सातारा गॅजेट, मुंबई गॅजेट, हैदराबाद गॅजेट लागू करून सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी करायचं, म्हणजे ओबीसीत आरक्षण मिळवायचं. ही मागणी इलेक्शनला सामोरं जाताना होती. आता आज तुम्ही चर्चा बघा गेल्या 15 दिवसातली. आता आरक्षण हा विषय तर आम्हाला चर्चेतही घेता येत नाहीये, हे मी म्हणत नाहीये. आपण आता आरक्षणाचा विषय चर्चेतही घेता येत नाहीये, असा संवाद सुरू झालेला आहे. का सुरू झाला हा संवाद, त्याचं कारण असं आहे बांधवांनो की आता आपल्याला एकट्या मराठ्यांच्या जोरावरती इलेक्शन लढता येत नाही हे कळलेलं आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळणार का याच गोष्टीवरती उमेदवार द्यायचे आहेत.
तर आपल्याला मुसलमानांकडूनही ते वधवून घ्यावं लागेल की बाबा तुमचा आमच्या मागणीला पाठिंबा आहे का. तुम्हाला सरसकट उमेदवार द्यायचे आहे, मग तो ओबीसी पण चालणार आहे तुम्हाला. मग त्यांनाही विचारून घ्यावं लागेल की तुम्हाला मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला तुम्ही मान्यता देत आहे का. जो ड्राफ्ट दिलेला आहे की मी मराठ्यांच्यासाठी लढेन, मी मराठ्यांच्या मुद्द्याबरोबर राहीन वगैरे काय, असा ड्राफ्ट आता लिहून घेण्याची पद्धत आली आहे बॉन्डवर. त्याच्यामध्ये मी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळवून देण्यासाठी सदैव भांडेल, मुद्दे मांडेल, नाही आरक्षण दिलं तर मी राजीनामा देईल, असं कुठे वाक्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ओबीसीत आरक्षण मराठा समाजाला मिळावं म्हणून शेवटचं तुम्ही बघा, निकराचं जेव्हा स्टेटमेंट आले तेव्हा हेच स्टेटमेंट आहे की या आचारसंहितेच्या आधी आम्हाला आरक्षण द्या. द्या म्हणजे भुजबळ कोण फडणवीस आरक्षण द्या अशी मागणी येते. आणि नाहीतर आम्ही मग सगळ्यांचा सुपडा साफ करू, म्हणजे कंडिशन आरक्षणाचीच होती. म्हणजे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या इलेक्शनने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की या निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील उभे राहिलेले आहेत, म्हणजे काय त्यांचे उमेदवार देत आहेत. तर मग या निवडणुकीतून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याची परिस्थिती उद्भवणार आहे का, याचा विचार केला पाहिजे. आणि जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याची परिस्थिती नाही उद्भवली तरी चालेल, असं जर म्हणणारे लोक असतील तर मग ओबीसीतून आरक्षण हा विषय बाजूला ठेवला तर आपण महाविकास आघाडीशी पण अनेक गोष्टीची बार्गेनिंग करू शकलो असतो की मराठा समाजाला तुम्ही बाकी हे द्याल का, ते द्याल का, मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ कराल का. बाकीचे जे विषय येतात जरांगे पाटलांच्या म्हणण्यामध्ये आता की बाबा शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, हे मुसलमानांचं हे झालं पाहिजे, सगळ्या गरिबांचं ते झालं पाहिजे, म्हणजे आर्थिक प्रश्न घेऊन जरांगे पाटील बोलतात. ते तर ते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करता आली असती, बा तुम्ही हे कराल का, तर त्यांनी जाहीरनाम्यामध्ये लिहूनच दिलं असतं ना आपल्याला. ते आरक्षण हा विषय बाजूला ठेवला तर आपण महायुतीशी पण चर्चा करू शकलो असतो, चांगल्या पद्धतीने आपले ते प्रश्न सोडून घेण्याचं आश्वासन घेऊ शकलो असतो. ते तर म्हणजे कळीचा मुद्दा आरक्षण आहे आणि आरक्षण नाही मिळालं तर चालेल असं म्हणण्याची परिस्थिती नाही आहे. कारण मराठा समाजाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचं जे कारण आहे ते कारण तुम्ही निकराचा जो शब्द आहे आचारसंहितेच्या आत जर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आम्ही निवडणुकीत उतरू, हे जे शेवटचं वाक्य आहे त्याचा अर्थ या निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने जर भाग घेतला गेला तर त्याच्यातून आरक्षण ओबीसीत आरक्षण मराठ्यांना मिळेल याची गॅरंटी आहे की नाही ह्याचं समाजाला समजून घ्यावं लागेल. हा याच्यातला अर्धा भाग आहे. दुसरा अर्धा भाग काय आहे की मराठा समाजाला हे सांगितलेलं आहे आणि ती वस्तुस्थिती पण आहे की मराठ्यांवरती भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी अन्याय केला. सुरू होतो अन्याय लाठीचार्जपासून आणि हजारो लोकांवर गुन्हे दाखल आहेत. मराठ्यांच्या वरती दंगल घडवण्याचा आरोप घालण्यात आला आणि सगळ्यात मोठा लांछनास्पद काय आरोप असेल मराठ्यांच्या प्रती केलेला भाजपने किंवा फडणवीसांनी, तर ते हे आहे की तुमच्या मताची आम्हाला गरजच नाही. एक गठ्ठा ओबीसीच्या जीवावर आमचं निवडणूक जिंकता येते आम्हाला, ही जी मस्ती दाखवण्यात आलेली आहे ना, ही मस्ती हा खरा अपमानजनक मुद्दा आहे. ह्याच्याशी काही असहमती असण्याचं कारण नाही. मराठा समाजाच्या प्रती भारतीय जनता पार्टीने एक्सक्लुजनची भूमिका घेतलेली आहे. एक्सक्लुजनची म्हणजे तुमच्याशिवाय आमचं काही अडत नाही ही भूमिका घेतलेली आहे आणि ही लोकशाही प्रक्रियेच्या विरुद्ध आहे, जातीवादी भूमिका आहे आणि हिंदुत्वाच्या तर मुळातच विरोधी आहे. म्हणजे जो हिंदू धर्मरक्षक सुसंस्कृत धर्माभिमानी असलेला मोठा समूह त्यालाच म्हणायचं तुमच्याशिवाय आमचं काय अडत नाही, मग तुमच्या हिंदुत्वाला कोणी थुकायचं त्याच्यावर. म्हणजे विषय गंभीर आहे, यात काही डाऊटच नाही. परंतु आपण निवडणुकीला सामोरं जाताना खरंच भाजपचा या प्रक्रियेतून सुपडा साफ होणार आहे का ते मजबूत होणार आहे याचं आकलन काय आपल्याजवळ. मी आधी पण आपण एक व्हिडिओ केला होता तेव्हाही सांगितलं होतं की जे आपण आंदोलन स्ट्रॉंग करू, जितकं आपण
राजकीय उमेदवार देऊ किंवा प्रचार करू भाजपच्या आणि फडणवीसांच्या विरुद्ध, तितका त्यांची जी निष्ठावान मत बँक आहे ती जास्ती कार्यरत होते. म्हणजे तुम्ही आता स्ट्रॉंगली जेव्हा उमेदवार द्याल तर त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असेच दिलेले आहे की उरलेल्या मतावर ते निवडून येतील. म्हणजे आपण इलेक्शनला सामोरं गेल्याने भाजपला फायदा तर होत नाहीये ना, याचा विचार सुद्धा मराठा बांधवांना करावा लागणार आहे आणि तो गांभीर्याने करावा लागणार आहे. तुम्ही उदाहरणार्थ आमचा गंगापूर खुलताबाद मतदारसंघ घ्या. त्या ठिकाणी भाजपचे प्रशांत बम साहेब आहेत. त्याच्या विरोधात मराठ्यांचे किती उमेदवार येणार ते सांगा. जरांगे पाटलांचा एक येणार आणि सतीश भाऊ चव्हाण तिथे ऑलरेडी आलेले आहेत आणि कमी अजून 2-4 तर नक्कीच येतील. शिवाय मुस्लिमांचाही एखाद दुसरा उमेदवार येईल आणि मुस्लिमांचं मतदान शरद पवार साहेबांना जायचं का जरांगे पाटलाच्या मागे उभं राहायचं याचा गोंधळ मुसलमानांच्या मनात नाहीये. त्यांचं 1-2 दिवस आधी ठरतं कोणत्या मतदारसंघात कोणाला मत द्यायचं. सहानुभूती दाखवणं वेगळं, भेटायला जाणं वेगळं. त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचं धोरण हे 1-2 दिवस आधी केंद्रीय पद्धतीने येतं की गंगापूर खुलताबादमध्ये कोणाला मतदान करायचं तो फतवा येतो त्यांचा. तो फतवा कोणाच्या बाजूने येणार, जरांगे पाटलांच्या उमेदवाराच्या बाजूने येणार का सतीश भाऊ चव्हाणांच्या बाजूने येणार, याचं आकलन त्यांना जास्ती असतं. जो भाजपच्या विरोधात निवडून येणारा उमेदवार आहे त्याच्याच पदरात मुस्लिमांचं मत जातं. हा अनुभव आहे, ती त्यांचं धोरण आहे तसं. त्यामुळे सरसकट मुस्लिम समाजाचं मतदान जरांगे पाटलांच्या उमेदवाराच्या मागे उभं राहील अशी वस्तुस्थिती घडत नाही. आता दुसरं उदाहरण आपण सिल्लोडचं घेऊ. सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार साहेब उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात आता उद्धव ठाकरेकडे गेलेले सुरेश बनकर साहेब आहेत. आता तिथे मुद्दाच असा आहे की हे हिंदू मुस्लिम वोटिंग होणार आहे तिथे सरसकट. मग तिथे आता जरांगे पाटलाचा उमेदवार कोणाच्या मतं खाणार आणि कोणाला मदत करणार याचा निर्णय मराठ्यांना घ्यावा लागणार आहे. आता तुम्ही असं इथे पण बघा, आपल्या संभाजीनगर पूर्वमध्ये इम्तियाज जलील उमेदवार आहेत MIMचे, काँग्रेसचे MK देशमुख आहेत आणि अतुल सावे भाजपचे उमेदवार आहेत. मराठा समाजाचे ऑलरेडीच काही अपक्ष येणार आहेत. त्यात जरांगे पाटलांचा उमेदवार येतो का तेही बघण्यासारखं आहे. मग इथे जरांगे पाटलाच्या उमेदवाराच्या साठी मराठा समाजाने मतदान केलं तर फायदा कोणाला होणार याचं कॅल्क्युलेशन काय. आपण इकडचे मतदारसंघ घेऊ शकतो, रावसाहेब दानवेचा मतदारसंघ घेऊ शकतो. रावसाहेब दानवेंच्या मुलाला उभं केलेले संतोष दानवेंना तिथे चंद्रकांत दानवेचा उमेदवार आहे. चंद्रकांत दानवे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत आणि संतोष दानवे आहेत. मग आता जरांगे पाटलाच्या उमेदवाराला कोणाचं मत जाणार आहे, मुस्लिम समाजाचं मत कोणाच्या पदरात जाणार आहे? स्वाभाविक चंद्रकांत दानवेंच्या पदरात जाणार आहे. टोपेंचा मतदारसंघ घ्या, म्हणजे राजेश टोपे साहेबांच्या मतदारसंघात तुम्ही बघा, तिथे पण अजून 2 उमेदवार यायचेत. म्हणजे तिथे शिंदे साहेबांचा उमेदवार येणार आहे आणि तिथे उमेदवार दिला जाणार की नाही, जाणार तर काय होणार. असं आता आष्टी मतदारसंघ आहे, तिथे महबूब शेखला उमेदवारी दिलेली आहे. मग अपोजिशनचा जो उमेदवार आहे त्याचं काय होणार, तिथे धस येतील किंवा आजबे येतील, तिथे उमेदवार दिला जाणार आहे का. मराठा समाजाच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये पक्ष नसताना अपक्ष उमेदवार देऊन निवडणुकीची शक्यता वाढवणं हे महाकर्म कठीण काम आहे. अपक्ष निवडून येणारे उमेदवार हे स्वतःच प्रस्थापित असतात, अनेक वर्ष पक्षात राहिलेले असतात किंवा ते खूप एस्टॅब्लिश्ड लोक असतात, तेव्हाच ते अपक्ष निवडून येतात. केवळ अपक्ष उमेदवार जरांगे पाटलांच्या भावनिकतेच्या आधारावर उभा केला तर स्थानिक ठिकाणचे जे प्रश्न आहेत निवडणूक प्रक्रियेचे ते प्रश्न सोडवणार कोण याचं काही गणित अजून अद्याप समोर आलेलं नाही आणि हा प्रश्न समाजासमोर येणार आहे. मतदानाला माणूस स्वतः जाणार आहे यात काही डाऊट नाही, पण त्या उमेदवाराचे अकाउंट कोण लिहिणार, त्याचं त्या निवडणूक अधिकाऱ्याकडे ते रोज कोण सबमिट करणार,
बाकीचे जे बूथ रचना आहे, प्रचार यंत्रणा आहे, प्रचार प्रमुख असणं आहे, हे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत. आणि समोरच्या उमेदवारांची तयारी जर बघितली आपण तर ती तयारी खूप मोठी असते. तुम्ही आता कन्नडचं पण घेतलं तर तिथे बरं ते राजपूत म्हणून आहेत, ते उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत. आता स्वाभाविकच ते महाविकास आघाडीचे असल्यामुळे मुस्लिम समाजाचं मतदान तिकडे जाणार, कारण अपोजिशनला शिंदे साहेबांचा उमेदवार येणार आहे. मग शिंदे साहेबांचा उमेदवार आल्यानंतर जरांगे पाटलांचा उमेदवार तिथे जाईल का? जाईल तर तो मतं कोणाचे खाणार आहे? हे सगळा विषय आपल्याला डोक्यात घ्यावा लागतो. सत्व परीक्षा या अर्थाने आहे, पहिल्यांदा मराठ्यांना हा विचार करायचा आहे की या निवडणुकीत उमेदवार दिल्याने आणि निवडून आणल्याने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे का? असेल, वाटत असेल तर मग असे उमेदवार किती आहेत जे तिकीट मागायला गेले की त्यांचा आरक्षणाचा अभ्यास आहे, त्यांनी कायदेतज्ञाचा सल्ला घेतलेला आहे आणि ओबीसीत आरक्षण मिळणं सहज शक्य आहे, मिळालं तर ते टिकणार आहे आणि ते विधानसभेत जाऊन त्याच्यावर धुवाधार भाषण करणार आहेत की दिलंच पाहिजे, असं आहे तसं आहे. असं किती लोक कॅलिबरचे आलेत तिकीट मागायला की ज्यांना आरक्षणाची प्रक्रिया समजलेली आहे? हा पहिला विचार मराठा समाजाला करावा लागेल. दुसरा विचार हा करावा लागेल की आपण हे जे करतो आहोत आणि उमेदवार निवडीचे म्हणजे निवडणुकीला उमेदवारांना सामोरं जायला सांगतो आहोत, त्याच्यातून खरंच भाजपचा सुपडा साफ होणार आहे का, ह्याचा विचार करावा लागेल. आणि होणार नसेल आणि त्या भाजपलाच फायदा होणार असेल तर मग आपल्या तर पायावर धोंडा पाडल्यासारखं होईल. तिसरा विषय याच्यामध्ये असा आहे की आपण जर हे साध्य होणार नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे, हाही मुद्दा आहे ना. तर मला असं म्हणायचं की आपण मुस्लिम बांधवांकडून काहीतरी शिकलं पाहिजे. मुस्लिम बांधवांचं जसं ठरतं की बुवा त्यांच्या सोयीचा भाजपच्या विरोधातला उमेदवार कोणता याचा निर्णय त्यांच्याकडे केंद्रीय पद्धतीने होतो. ते त्याचे इनपुट्स घेतात, त्याची माहिती घेतात आणि उमेदवाराचं परिस्थिती बघून कोणाला निवडून आणायचं हे ते एकमुखाने निर्णय घेतात. तर मराठा समाजाला सुद्धा भावनेच्या आहारी न जाता तुम्हाला भाजपचा उमेदवार पाडायचा असेल, सगळ्यांनी ठरवलं असेल तर काय हरकत नाही, शेवटी समाजाचा निर्णय येतो. परंतु तुमच्या कृतीने तो उमेदवार पडणार आहे का नाही याचा तुम्हाला विचारच करावा लागणार आहे. केवळ मराठ्यांची मतं एका उमेदवाराच्या मागे उभे राहिले म्हणजे निवडून येईल असं नाही ना म्हणता येणार आपल्याला. तर सत्व परीक्षा ही आहे की आपण ही निवडणूक ज्याच्यासाठी करतो ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे का, आणि असं मिळणार असेल तर मग असा जाहीरनामा आहे का की बाबा आम्ही हे उमेदवार देतो कारण आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय, असा जाहीरनामा तर प्रसिद्ध झाला पाहिजे. तो जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर ज्यांना ज्यांना आपण पाठिंबा देणार आहे, जसं SC ST मतदारसंघात आपण काही ठराविक लोकांना पाठिंबा देणार आहे, काही ओबीसीच्या लोकांना पाठिंबा देणार आहे, तर मग त्यांच्याकडून त्याचं मान्यता आहे का मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्यासाठी, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण जी कृती करायला चाललो ती खरंच भाजपच्या विरुद्ध जाते का भाजपच्या फायद्याची ठरते, याचाही आपण विचार केला पाहिजे. तिसरा एक मुद्दा याच्यामध्ये पदर असा आहे की आपण भाजपचा सुपडा साफ करू. कदाचित आपला उमेदवार नाही निवडून आला आणि मग जर महाआघाडीचा आला तर, महाविकास आघाडीचा आला तर मग तो नेमका आपल्या काय कामाचा येणार आहे हाही विचार जनतेला करावा लागेल ना. तर हा आपल्याला विचार करण्याचा मुद्दा आहे. अजून एक जाता जाता एक सांगतो की मागच्या 60 वर्षाचा इतिहास जर विधानसभांचा बघितला तर साधारण 145 ते 150 आमदार मराठा व मराठा कुणबी असे निवडून येतात. कधी कधी ते 155 पर्यंत गेलेले आहेत. मग आपण मराठा ताकदीने आता एकवटलेलो आहोत. खूप आपण न भूतो न भविष्य ते आपलं एकत्रकरण झालेलं आहे, संघटना बनली आहे समाजाची. मग आपले उमेदवार, आपले मराठा समाजाचे जे निवडून येणाऱ्याची संख्या आहे ती 200 होणार आहे का, किमान 175 तरी होणार आहे का, का ती 140 वर येणार आहे, याचाही विचार मराठा समाजाला करावा लागेल. असं म्हणून चालणार नाही की जे काय कामाचे होते ते निवडूनच येत नव्हते.
पण मग जे निवडून आणू आपण ते सुद्धा उद्या काय कामाचे याचं परीक्षण कोण करणार मग? हा सगळा बारकाव्याने विचार करून समाजाने मतदान केलं पाहिजे आणि हे विचार करणं हीच खरी सत्व परीक्षा आहे. एवढंच मला याच्यातून सांगायचं. एकूणच वेगवेगळ्या युती आघाडी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, MIM, मनसे, जरांगे पाटील, त्यात अपक्ष उमेदवार आणि या सगळ्यांमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे, आरक्षण आणि भाजपचा सुपडा साप. या द्विधा मनस्थितीमध्ये मराठा समाज अडकणार आहेच. त्यामुळे मराठा समाजाची आता ही सत्व परीक्षा असेल. मनोज जरांगे पाटील काय आदेश देतात त्यानुसार नक्कीच मराठा समाज मतदान करेल. परंतु जसं सराटे सरांनी सांगितलं की हे सगळं केंद्रीय पद्धतीने ठरवल्यासारखं ठरेल का आणि योग्य तो निर्णय येऊन मराठा समाज हे सगळं फॉलो करेल का? येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर मतमोजणीत हे आपल्याला स्पष्ट होईलच. त्या दिवशीही आपण चर्चा करणार आहोतच. परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीचं पूर्ण कव्हरेज बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.